नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अनंत सर मॅथ यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। बघा, आज आपण एनएमएस मधील संख्या श्रेणी किंवा संख्या मालिका आपण ज्याला म्हणतो आपण तो चॅप्टर घेतलेला आहे। 100% सांगतो, या चॅप्टरवरती तुम्हाला एनएमएस परीक्षेमध्ये 100% प्रश्न पडलेला जातो। एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण आज संख्या श्रेणी किंवा संख्या मालिका पाहणार आहोत। या चॅनलवरती तुम्ही आला असाल तर 100% तुम्ही एनएमएस टॉपर होणार आहात। व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका आणि तुमच्या जवळ वही आणि पेन घेऊन बसा। तर बघा, आपल्याला पाठीमागे बोर्डवरती पहिलाच क्वेश्चन घेतलेला आहे आपण। तो पहिला क्वेश्चन सोडवायचा कसा, वेळ न वाया घालवता आपण पहिला क्वेश्चन सोडूया। बघा, या इकडे बघा, इथे दिले तुम्हाला 7, 21, 35, 49 आणि प्रश्नार्थक चिन्ह। काय प्रश्न दिलाय, डबल एकदा वाचतो, 7, 21, 35, 49 आणि प्रश्नार्थक चिन्ह। प्रश्न जरी अवघड दिसत असला तर एकदम सोपा आहे। बघा, सोडवायचा आहे कसा, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो, काहीच करायचं नाही। पहिले 7 दिसतात तुम्हाला, हे पहिल्यांदा किती दिसतात, 7 दिसतात। 7 गुणिले 3 करा, पुढली संख्या येईल तुम्हाला 7 त्रिक 21। किंवा बघा, अशा प्रश्नामध्ये तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारला जातो, तर खाली दिलेल्या प्रश्नामध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा म्हणते तुम्हाला। ओके, असा प्रश्न विचारला जातो की प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती, म्हणजे ऑप्शन मधली एक संख्या निवडायची आहे आणि ती प्रश्न चिन्हाच्या जागी टाकायची आहे। आपण आज पाहत आहोत संख्या मालिका। तर बघा, 7 त्रिक 21 आलं। आता पुढे 7 गुणिले 5 करा, 7 गुणिले 5 केलं 35 आले, 7 5 35 आले। पुढे 7 गुणिले, बघा ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आला, 3, 4 आणि 5, म्हणजे एक संख्या सोडायच्या। मग इथे पण मी एक संख्या सोडतो, 6 सोडून देतो, 7 घेतो, 7 7 49, 7 7 49। तसंच 8 सोडून द्या, 9 घ्या, म्हणजे 7 गुणिले 9, 7 9 63। पर्याय नंबर दुसरा, ऑप्शन क्रमांकाच्या जागी काय येणार आहे तुमचं 63। एकदम सोपं आहे। बघा, मी काय केले, काहीच नाही, ह्या 7 ने फक्त 3 5 7 9, 7 त्रिक 21, 7 5 35, 7 7 49, 7 9 63। ओके, पर्याय नंबर दुसरा। एवढ्या सोप्या पद्धतीने मी सर्व प्रश्न तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। एनएमएस मध्ये 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळवायची आहे। 100% आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला समजेल, हे क्वेश्चन तुम्हाला समजला असेल। आता सांगितलं मी तुम्हाला या अंकांमध्ये एक एक अंक सोडायचा आहे। बघा, लक्षात घ्या, पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण। क्वेश्चन नंबर दुसरा। सर्व प्रश्न आपण भरपूर प्रश्न घेणार आहोत आणि आपले लाईव्ह व्हिडिओ सुद्धा होणार आहे। इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, विज्ञान, ह्या सर्व विषयांचा आपल्याला याच यूट्यूब चॅनलवरती अभ्यास करायचा आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। ओके, बघा, तर पुढल्या प्रश्नाकडे, प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय बघू आपण। क्वेश्चन नंबर दुसरा। ओके, क्वेश्चन नंबर दुसरा दिलाय तुम्हाला 6 8 10 14। बघा, 6, क्वेश्चन नंबर दुसरा दिलाय 6 8, 10, 14, पुढे 18 26 34, 18 26 आणि 34, क्वेश्चन मार्क्स, डबल क्वेश्चन मार्क्स। ओके, कॉमा, क्वेश्चन मार्क्स, कॉमा, क्वेश्चन मार्क। बघा, इथे सुद्धा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने पर्याय न देऊ द्या। आता मी पर्याय देत सुद्धा नाही, ह्याला सोडवायचं कसं, एकदम सोपी पद्धत सांगतो, एकदम जबरदस्त ट्रिक सांगतो। बघा, क्वेश्चन नंबर दुसरा आहे, मला सांगा 6 आणि 8 मध्ये कितीचा फरक आहे। 6 मध्ये किती टाकले 8 होतील, तर 6 मध्ये 2 टाकल्यावर 8 होतील। 6 मध्ये किती टाकले, तर आपण नीट लक्ष द्या, 6 मध्ये 2 टाकले, 6 मध्ये 2 टाकले 8 झाले। परत 8 मध्ये 2 टाकावं, 8 मध्ये 2 टाकले 10 झाले, म्हणजे इथे 2 2 चा फरक आला। कितीचा फरक आला, 2 2 चा। पुढे या, ह्या 10 मध्ये 4 टाका, 10 मध्ये किती टाका, 4 टाका, 10 4 14, पुढे 14 मध्ये 4 टाका 18, म्हणजे 6 मध्ये 2 टाकले 8 आले, 8 मध्ये 2 टाकले 10 आले। परत या 10 मध्ये 4 टाकले 14 आले, 14 मध्ये 4 टाकले 18 आले। आता 18 मध्ये किती टाकावं लागतील बघा, 18 मध्ये जर मी 8 टाकले तर 18 मध्ये 8 टाकले तर किती येतील, 26 येतील, म्हणजे 2 4 8 चा फरक आहे। बघा, 2 4 आणि 8। आता इथे 18 मध्ये जर 8 टाकले किती झाले, 26 झाले। परत या 26 मध्ये जर मी 8च टाकले, किती टाकले, 8च। 26 मध्ये जर मी 8च टाकले तर किती येणार आहे तुम्हाला, 34 येणार आहे। परत बघा, इथे 2 4 8 आणि इथे 16 करून बघू आपण। इथे किती करायचं, 16, म्हणजे इथे एकच मिनिट, थोडंसं मी पुढे घेतो म्हणजे आपल्याला इथे लिहिता येते।
ओके, आपल्याला इथं कंसामध्ये एक संख्या आणायची आणि कंसामध्ये एक संख्या आणायची. ओके, आता मी तुम्हाला ऑप्शन देतो, लक्षात घ्या. ऑप्शन आहे बघा, नंबर 1 ला 50,66, नंबर 2 ला 42,58, नंबर 3 ला, ओके, नंबर 3 ला 42,50 आणि नंबर 4 ला ऑप्शन आहे बघा 50 आणि 82. आता बघू आपण आपला ऑप्शन पैकी कोणता ऑप्शन तिथे करेक्ट येतो. तर इथे 2 4, 2 ची दुप्पट 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, म्हणजे इथे घ्या 16. आता जर मी 34 मध्ये 16 टाकले, 6 आणि 4 10, 10 ला 0, हातचाला 1, 3 आणि 4 1, हातचा 1 5, इथं आले 50. पुढे 50 मध्ये जर मी 16 टाकले तर इथे येतील तुम्हाला 66. पर्याय क्रमांक 1 50,66. एवढ्याच पद्धतीने सोप्या वर्गात संख्या मालिका आहे. काहीच नाही, मी काय केलं, 6 मध्ये 2 टाकले 8 आले, 8 मध्ये 2 टाकले 10 आले, म्हणजे तो 2 2 चा 4 4 चा 8 8 चा आणि 16 16 चा फरक आलाय. एवढ्या सोप्या पद्धतीने फक्त तुम्ही लिहून घ्या आणि तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. वही आणि पेन जवळ ठेवा. 100% आशा आहे की हे प्रश्न तुम्हाला सर्व प्रश्न समजतील. ओके, बघा या पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3 कडे वळू आपण. क्वेश्चन नंबर 3. आशा आहे की सर्व प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजतील. बघा आपले लाईव्ह रेकॉर्डिंग लाईव्ह व्हिडिओ जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा. वळूया आपण क्वेश्चन नंबर 3 कडे. आपले या चॅनलवरती NMS, नवोदय स्कॉलरशिप, MTS, मंथन अशा परीक्षाचे सर्व बुद्धिमत्ता गणित लाईव्ह व्हिडिओ असतात. लाईव्ह आपण क्लास घेतो, ते जॉईन नक्कीच करा तुम्ही. बघा क्वेश्चन नंबर 3 कडे बघू. जबरदस्त व्हिडिओ आहे. 120,90. बघा पुढला प्रश्न दिला 120, 90, 65, 45, 30, 20 प्रश्नार्थक चिन्ह, 30, 20 प्रश्नार्थक चिन्ह. आता इथे पर्याय सुद्धा तुम्हाला देतो. पर्याय नंबर 1 दिला बघा त्याने 5, 10, 15, 5, नंबर 2 ला 10, नंबर 3 ला 15 आणि नंबर 4 ला पर्याय दिलाय बघा तुम्हाला 0, नंबर 4 ला 0. आता सिंपल इथं बघा, नीट व्यवस्थित लक्ष द्या. प्रश्न अवघड वाटत आहे तुम्हाला. प्रश्न जरी अवघड वाटत असला तरी प्रश्न तेवढा अवघड नसतो. तर ह्याला सोडवायचं कसं, इकडे या बघा. इथे 120 मधून जर मी वजा 30 केले, आता 120 मधून 30 गेले तर 90 राहतात का, राहिले. सिंपल असं ट्रिक लावून बघायचं. वजा केले किंवा प्लस केले किंवा गुणवलं तर तुम्हाला उत्तर निघतं बघा ऑटोमॅटिकली. किंवा वर्ग केला, घन केला किंवा वर्ग करून 30 संख्या त्या वर्गातून आलेल्या वर्गातून वजा केली, असे आपल्याला ट्रिक काढता आली पाहिजे. मी काय केलं, 120 मधून वजा 30 केले. वजा 30 केला की येते 90 येते. म्हणजे 90 मधून जर आता मी 25 वजा केले, वजा 25 म्हणजे 120 वजा 30 केले 90 आले. 90 वजा 25 65 मिळतात. बघा करून बघा तुम्ही. 90 मधून 25 गेले 65, 100% मिळेल तुम्हाला. इथून बघा आता या 65 मधून जर मी वजा 20 केले, 65 मधून वजा 20 गेले बघा 50 60 म्हणजे 20 दोवरले आणि राहिले 5 म्हणजे 45, म्हणजे 65 मधून 20 गेले 45 आले. तसेच या 45 मधून मी जर 15 घालवले, 45 मधून 15 गेले किती राहतात, 30 राहतात. 45 मधून 15 गेले किती राहतात, 30. तसंच ह्या 30 मधून जर मी 10 घालवले, ओके, हे वजा द्या, इथे वजा 30 मधून 10 गेले, वजा किती येणार आता आपल्याला, 30 मधून वजा 10 गेले म्हणजे 30 मधून 10 गेले 20 राहिले. आता 20 मधून किती काढतात तुम्ही, 5. 20 मधून किती काढतात, 5, म्हणजे उत्तर येईल तुम्हाला 15. बघा हे ऑप्शन मी मोडतो, उत्तर तुमचं येणार आहे 15. लक्षात घ्या कसं, ते नीट लक्ष द्या. बघा इथून 30 मधून 10 गेले 20 राहिले. आता 20 मधून किती काढायचं आपल्याला, 5, म्हणजे इथं आले तुम्हाला किती, 20 मधून 5 गेले 15 आले, 20 मधून 5 गेले 15. डबल सांगतो आपण काय केलं बघा, नीट लक्ष द्या. इथं आपल्याला इथे होतं ऑप्शन, आपल्याला माहित नव्हतं ऑप्शनच्या जागी कोणता, म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे, राईट. तर मी काय केलं, 120 मधून 30 वजा केले 90 आले, 90 मधून 25 वजा केले 65 आले, 65 मधून 20 वजा केले 45 आले, 45 मधून 15 वजा केले 30 आले, 30 मधून 10 वजा केले 20 आले, 20 मधून 5 वजा केले 15 आले. म्हणजे इथं कितीचा फरक आहे, इथं बघा 30 आणि 25 मध्ये 5चा फरक आहे, 25 आणि 20 मध्ये 5चा फरक आहे, 20 आणि 15 मध्ये 5चा फरक आहे, 15 आणि 10 मध्ये 5चा फरक आहे, 10 आणि 5 मध्ये 5चा फरक आहे.
या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आणि NMS मध्ये टॉपर यायचं आहे. NMS मध्ये 60,000 रुपये स्कॉलरशिप जिंकायची आहे. तर वळूया आपण क्वेश्चन नंबर 4 कडे. सर्व प्रश्न वहीवरती लिहून घ्या किंवा उतरून घ्या. या पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 4 काय दिला बघू. माझ्याकडे अक्षरगंगा या अक्षरगंगा या नावाचं माझ्याकडे NMSचं पुस्तक आहे आणि 100% अथर्वश्रीपेक्षा अक्षरगंगातील जास्त प्रश्न NMS परीक्षामध्ये विचारले जातात. तर बघा क्वेश्चन नंबर 4 कडे येऊ आपण. क्वेश्चन नंबर 4 कडे आपले वडवणीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा क्लासेस आहेत. तुम्ही ऑफलाईन सुद्धा क्लासला जॉईन होऊ शकता. तर बघा पुढे क्वेश्चन नंबर 4 मध्ये 7 एक दिले तुम्हाला, 14 एक दिले. क्वेश्चन नंबर 14 7, 14, 42, 168, प्रश्न अर्थ चिन्ह, 5040. ओके, पर्याय सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला. 7, 14, 42, 168, प्रश्नार्थ चिन्ह, 5040. एकदम सुंदर प्रश्न आहे बघा आणि एकदम इझी आहे. त्याचे ऑप्शन सुद्धा आपण घेऊ. ऑप्शन क्रमांक 1 दिलाय तुम्हाला 432. ओके, माझ्यासोबतच तुम्ही ऑप्शन सुद्धा लिहून घ्या. 432. नंबर 2 ला 840, नंबर 2 ला 840, नंबर 3 ला 398 आणि नंबर 4 ला 1268. या पद्धतीचे संख्या मालिका किंवा संख्या श्रेणी आपण ज्याला म्हणतो किंवा क्रम देखील त्याला म्हणतो, त्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जातो. बघा इथे काय करायचं, 100% सांगतो. 7 गुणिले 2 करा. 7 दोन्ही किती येतील तुम्हाला, 14 येतील. पुन्हा 14 गुणिले 3 करा. 14 त्रिक 42. या पद्धतीने तुम्हाला आता सांगितलं मी गुणाकार बेरीज वजाबाकी वर्गघन रोमन्स आपलं वर्गघन तुम्हाला येणं गरजेचं आहे. किंवा कोणत्याही संख्येला त्या पुढील संख्येने गुणून बघायचं. किंवा जर पहिली संख्या 7 दिली तर 7 ला 3 ने गुणून बघायचं. पुढली संख्या भेटते का, जर भेटली तर त्याच संख्येला त्याच्या पुढल्या संख्येने गुणून बघायचं. मी जसं की करायला लागले 7 ला 7 दोन्ही 14 केले. 14 ला आता पुढल्या संख्येने गुणा, 2 च्या पुढे 3, 14 गुणिले 3 14 त्रिक 42 आणि पुढली संख्या पुन्हा 42 गुणिले 4 करा. 4 दोन्ही 8 आणि 4 × 16 म्हणजे 168 भेटले. पुढे या 168 गुणिले 5 करा. 8 × 5 40, 0 हात चाले 4, 6 × 5 30, 4 34 ला 4 हात चाले 3, 5 × 5 5 आणि 3 8, 840. पर्यायी नंबर दुसरा. पुढे 840 गुणिले 6 बरोबर 5040. या पद्धतीने तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत आणि जबरदस्त ट्रिकने, ती सुद्धा ही ट्रिक आहे. हीच ट्रिक वापरा परीक्षेमध्ये आणि 60,000 रुपये स्कॉलरशिप मिळवा. बघा पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण. क्वेश्चन नंबर 5 कडे सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही हे लिहून सुद्धा घेऊ शकता. पुढल्या प्रश्नाकडे बोलू आपण. प्रश्न क्रमांक 5 कडे. प्रश्न क्रमांक 5 आपल्याला भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत. व्हिडिओला स्किप करू नका. सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी आहेत. बघा तर क्वेश्चन 5 कडे बोलू आपण. क्वेश्चन 5 काय दिला आहे. क्वेश्चन 5 दिला आहे बघा. सुंदर प्रश्न आहे क्वेश्चन 5 सुद्धा. 5 7 11. बघा 5 7 11, 5 7 11, 17 25, 17 25. 5 7 11 17 25 35 47. बघा पुढला प्रश्न लिहून घ्या माझ्यासोबतच. 35 47 आणि प्रश्नार्थ चिन्ह ऑप्शन क्रमांक 1. बघा ऑप्शन सुद्धा एकदम सुंदर दिलेला आहे. 50 63, नंबर 1 ला 50, नंबर 2 ला 63 आणि नंबर 3 ला लिहिलेला आहे. बघा लक्षात घ्या 57, नंबर 4 ला 61, नंबर 3 ला 57, नंबर 4 ला 61, नंबर 4 ला 61. या पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचे आहे. आता इथे बघा बरं सिंपली मी करतो. या 5 मध्ये किती टाकल्यावर 7 होतील. पुढली संख्या 5 मध्ये डायरेक्टली 2 टाकल्या. 5 मध्ये 2 टाकले 7 आले. लक्षात घ्या मी काय करायला 5 मध्ये 2 टाकले. 5 आणि 2 किती, पुढली संख्या भेटते 7. पुढे 7 मध्ये किती टाकायला लागतील आपल्याला 4. 7 8 9 10 11. 7 मध्ये 4 टाकले 11 आले. परत 11 मध्ये 6 टाका. 11 आणि 6 किती हो 17 म्हणजे पुढली संख्या भेटली 17. पुढे 17 अधिक 8 करा.
बेग बेग 2 4 2 6 बेचो 8 म्हणजे 17 8 किती हो 25. पुढे 35 कसं अंतर आता तुम्ही 25 अधिक 10 बरोबर 35. ओके पुढे राहिलेल्या संख्या इकडे घेऊ आपण. आता 35 अधिक 12 35 अधिक 12 किती हो 47. 47 अधिक 14 7 4 10 हाताला 1 4 1 पण हाचा 5 50 पर्याय नंबर 1. बघा बरोबर आहे का. एकदम सोपी ट्रिक सांगितली बघा तुम्हाला. सर्वात सोपी ही ट्रिक आहे. 5 आणि 2 करा 7 आले 7 मध्ये 4 करा म्हणजे 2 चा पाडा बेग बेग 2 4 2 6 बेचू 12 बेचू 10 बेसकून 12 बेसकी 14. त्याच संख्येमध्ये बेचा पाडा ऍड करा आणि तुम्हाला उत्तरे पुढील 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 निघत जातील. ओके या पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला सोडवायचा आहे. आपण क्वेश्चन नंबर 6 कडे वळू. क्वेश्चन नंबर 6 स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ थांबवून सुद्धा तुम्ही हे लिहून घेऊ शकता. बघा तुमच्यासाठी जर मी व्हिडिओ मधील क्वेश्चन जर लिहिण्यासाठी थांबलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला थांबून तरी घ्या आणि किंवा स्क्रीनशॉट काढून तरी घेऊ शकता. सर्वांनी क्वालिटी थोडीशी वाढवून घ्यायची आहे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 6 कडे बोलू आपण. काय दिलं बघा क्वेश्चन नंबर 6. 16 नंबर 1 ला 16 नंबर 2 ला 23 16 23 28 38 49 28 38 49 प्रश्नार्थक चिन्ह या पद्धतीने 16 23 28 38 49 प्रश्नार्थक चिन्ह. बघा इथे ऑप्शन सुद्धा तुम्हाला दिलेले आहेत. नंबर 1 ला 62 नंबर 1 ला 62 नंबर 2 ला 58 नंबर 2 ला 58 आणि नंबर 3 ला 13 84 नंबर 3 ला 13 नंबर 4 ला 84. ह्याला सुद्धा सोडवायचे कसं बघा एकदम सोपी ट्रिक आहे आणि एकदम भन्नाटेदार ट्रिक आहे. लक्षात घ्या ह्याला सोडवायचं कसं एकदम सोप्या ट्रिकने सांगतो बाळांनो. एकदम सोपी ट्रिक आहे लक्षात घ्या. उत्तर तिथेच आहे. उत्तर तिथेच आहे. प्रश्नातच उत्तर आहे. ते कसं शोधायचं आपल्याला बघा. इथे 16 घ्या फक्त. 16 म्हणजे 1 अधिक 6 असतो. 1 अधिक 6 इथे दोन संख्या त्यांची बेरीज करावी. 1 अधिक 6 किती हो 7. आता ह्या 16 मध्येच हे 6 आलेले 7 टाका. 16 अधिक 7 16 7 किती हो 23. ओके 16 आणि 7 किती 23 म्हणजे पुढली संख्या. डबल एकदा सांगतो मी काय केलं हे 16 घेतले. 16 मध्ये 1 आणि 6 आहे. 1 आणि 6 किती 7 म्हणजे 1 आणि 6 करून किती आले आपल्याला 7. हे 7च्या 16 मध्ये टाका म्हणजे 16 अधिक 7 23 पुढली संख्या आली. परत 23 ला सुद्धा घ्या. 23 ला सुद्धा 2 अधिक 3 करा. 2 अधिक 3 5 या 5 आता हे 5च कुठे टाकाय 23 मध्ये 23 अधिक 5 बरोबर किती हो 28. ओके 23 अधिक 5 किती 28. आता 28 ला सुद्धा तसंच करा. 28 घ्या पुढे 2 अधिक 8 करा. 8 2 10. आता हे 10 सुद्धा किती मध्ये मिसळतात 28 अधिक 10 बरोबर किती हो 38 बरोबर किती 38. आता 38 सुद्धा घ्या. 38 बरोबर 3 अधिक 8 करा. 8 आणि 3 11 11 बरोबर 38 अधिक 11 करा. 8 आणि 1 9 3 आणि 1 4 49. तसंच 49 सुद्धा घ्या. हे इथं 49 आहे लक्षात घ्या. इथं आहे 49. आता 49 ला सुद्धा घ्या 49. ओके 49 बरोबर 4 अधिक 9 बरोबर 9 4 13 9 4 13 बरोबर 13 किती मध्ये मिसळतात 49 म्हणजे 49 अधिक 13 करा. 9 3 12 9 3 12 हातचा 1 4 हातचा 5 आणि 1 6 62. बघा बेरीज करून तुम्ही येते का तुम्हाला 62. या पद्धतीने तुम्हाला सर्व संख्या मालिका सोडवायची आहे. ओके आपण बघा आता फर्स्ट चॅप्टर आपला अपलोड सुद्धा यूट्यूब चॅनेलला केलेला आहे. हा व्हिडिओ लगेच तुम्हाला उद्या सोडवायला भेटेल. तर बघा या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन 6 पर्यंत मी सोडून दिलेला आहे. क्वेश्चन 7 कडे आपण वळूया लगेच. स्क्रीनशॉट याचं काढून घ्या तुम्ही. क्वेश्चन 7 कडे वळू आपण. क्वेश्चन 7 काय दिलेला आहे पूर्ण चॅप्टर घ्यायचं आहे आपल्याला लक्षात घ्या. तुम्हाला कुठेही अडचण येता कामा नाही. ओके क्वेश्चन 7 कडे वळू बाळांनो आपण. क्वेश्चन 7 काय दिला बघा. क्वेश्चन 7 एकदम सुंदर असा दिलेला आहे बघा. भन्नाटेदार दिलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने तो सुद्धा सांगतो. प्रश्न बघा लक्षात घ्या. 0,1,2 0,1
0,1,2 2 2 6 2,2,6 कॉमा 6 3 12 6 3 आणि 12 कॉमा प्रश्नार्थक चिन्ह कॉमा प्रश्नार्थक चिन्ह कॉमा प्रश्नार्थक चिन्ह। ओके, 3 वेळेस प्रश्नार्थक चिन्ह आहे। किती वेळेस? 3 वेळेस। 0,1,2,2,2,2 6,6,3, 12 प्रश्नार्थक चिन्ह कॉमा प्रश्नार्थक चिन्ह। याचे पर्याय तुम्हाला एका साईडला द्यावे पडतात। खूप मोठा प्रश्न आहे, लक्षात घ्या, खूप मोठा प्रश्न आहे हा। याचं बघा स्पष्टीकरण व्यवस्थित लक्ष द्या। स्पष्टीकरण याचं येणं गरजेचं आहे। तो त्याआधी सर्वांना मला व्यवस्थित स्क्रीन दिसते का ते पाहून घेऊ द्या। ओके, काही अडचण नाही, तुम्हाला स्क्रीन एकदम क्लिअरली दिसते। थोडीशी क्वालिटी वाढवून घेऊ शकता तुम्ही जर दिसत नसेल तर बघा इथे तुम्हाला एक फॉर्म्युला वापरायचा आहे, n स्क्वेअर प्लस किंवा मायनस n करा कॉमा n स्क्वेअर प्लस n। ओके, या पद्धतीचा हा फॉर्म्युला सर्वांनी लिहून घ्या आणि पाठ करून ठेवा। हा फॉर्म्युला बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येतो। बघा जर मी n ची किंमत 1 घेतली, n ची किंमत 1 घेतली, हे फॉर्म्युले वापरले, n चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग। बघा इथे 1 चा वर्ग 1 वजा 1 बरोबर किती आले तुम्हाला? 1च। आता n म्हणजे किती हो? 1च, म्हणजे 1 बरोबर हे 1च आले। n चा वर्ग अधिक n, मग n चा वर्ग अधिक n, सॉरी 1 वजा 1 इथे 0 आहे, सॉरी 1 वजा 1 0, पुन्हा n म्हणजे 1च आणि n चा वर्ग अधिक n म्हणजे 1 अधिक 1 घ्या, 1 अधिक 1, 1 आणि 1 किती हो? 2, म्हणजे 0 1 2 0 1 2 इथपर्यंत भेटलं तुम्हाला। परत n बरोबर 2 घ्या, n चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा 2 बरोबर 2 चा वर्ग 4, 4 मधून 2 गेले किती हो? 4 मधून 2 गेले 2च राहिले। परत इथे n बरोबर 2 म्हणजे इथं n आहे म्हणजे 2 2 बरोबर 2च। पुढे n चा वर्ग अधिक n चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग अधिक 2 2 चा वर्ग 4, 4 मध्ये 2 टाका 6, बघा म्हणजे इथं 0 1 2 भेटलं होतं आपलं, 0 1 2 इथपर्यंत भेटलं होतं। परत 2 2 6 2 2 6 इथपर्यंत भेटलं। पुढं 6 3 12 कसं आलं बघू आपण, म्हणजे n बरोबर किती घेताल आता तुम्ही? 3, म्हणजे n चा वर्ग वजा n म्हणजे 3 चा वर्ग वजा 3 बरोबर 3 चा वर्ग 9, 9 मधून 3 गेले 6 आले। परत n बरोबर 3 म्हणजे इथे 3च, 3 बरोबर 3च। परत 3 चा वर्ग अधिक 3 म्हणजे 3 चा वर्ग अधिक 3, 3 चा वर्ग 9, 9 3 9 10 11 12, 9 3 12 म्हणजे 6 3 12 भेटलं तुम्हाला। आता बघू आपण प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक चिन्ह त्याच्या जागी काय येते, म्हणजे n बरोबर किती घेताल तुम्ही? n बरोबर 4 घ्या, म्हणजेच इथे तुम्हाला 4 चा वर्ग वजा 4, 4 चा वर्ग 16, 16 वजा 4 किती हो? बरोबर 12, बरोबर किती? 12, 4 5 16 12। ओके, इथे किती? हा 12। पुढे n बरोबर किती? आता n बरोबर 4 आहे, म्हणजे n ची किंमत किती आली? 4, म्हणजेच इथं n बरोबर 4 म्हणजे किती येणार आहे तुम्हाला? 4च येणार आहे, म्हणजे 12 4। आता पुढे बघू आपण 4 चा वर्ग अधिक 4 बरोबर 4 चा वर्ग 16, 16 अधिक 4 किती हो? 20, म्हणजे इथे किती येणार आहे तुम्हाला? कॉमा 12 कॉमा 4 कॉमा 20 हे तुम्हाला ऑप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा। 12 एकच मिनिट, हा 12 4 20। ओके, 12 4 20 हे समजलं का तुम्हाला? नीट लक्षात घ्या। n चा वर्ग वजा n म्हणजे n चा वर्ग n बरोबर किती घेतले? 4, 4 चा वर्ग 16 आणि वजा 4, 16 मधून 4 गेले 12। आता n ची किंमत किती? 4, म्हणजे 4 बरोबर 4च येणार आहे। 4 चा इथं n चा वर्ग अधिक n आहे, म्हणजे 4 चा वर्ग अधिक 4, 4 चा वर्ग 16, 16 मधून 4 गेले 20। ओके, म्हणजे तुम्हाला 12 4 20 प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी भेटणार आहे। क्वेश्चन नंबर आपण बोलूया 8 कडे। सर्व आपल्याला क्वेश्चन यामध्येच घ्यायचे आहेत, लक्षात घ्या। क्वेश्चन नंबर 8 कडे वळूया आपण। काय दिला बघू आपल्याला? क्वेश्चन नंबर 8 बघा, क्वेश्चन नंबर 8 कडे वळणार आहोत आपण। क्वेश्चन नंबर 8 बघा, क्वेश्चन नंबर 8 खूप सोपा आणि नंबर 1 प्रश्न दिलेला आहे बघा। 20 20 80 20 80 180 180 20 20 20 80 180
320, 320, 320, प्रश्नार्थक प्रश्नार्थक चिन्ह, 720, 720. ओके, या पद्धतीचा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे बघा. इथे सिंपली काय करायचं बघा, याचे सुद्धा पर्याय सुद्धा देतो तुम्हाला मी. पर्याय घ्या, पर्याय एकदम सुंदर आहेत. नंबर 1 ला 560 दिलेला आहे, नंबर 1 ला 560, नंबर 2 ला पोरांनो 600 दिलेला आहे बघा, नंबर 2 ला 600, नंबर 3 ला 660, नंबर 3 ला 660 आणि नंबर 4 ला दिलेला आहे बघा 500, नंबर 4 ला 500. बघा आता इथे सिंपली काय करायचं ते सांगतो. इथे सिंपली बघा काय करायचं आपल्याला, इथे 20 गुणवले 1 करा बरं, 20 × 1 = 20. ओके, 20 × 1 = 20 करा. परत इथे 20 गुणवले 4 × 8 म्हणजे किती करता तुम्ही, 80 आणण्यासाठी 4 × 0 = 0, 4 × 8 = 80. परत 20 गुणवले 9 करा किंवा 90 करा, म्हणजे इथे 0 येणार आहे. हे 90, 1 4 90 कुठून घेतले आणि कसे घेतले, का घ्यायचे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. लक्ष द्या फक्त. 1 4 9, आता 90 × 20 180 आहे. लक्षात घ्या 180. एकच मिनिट, 9 × 0 = 0, 9 2 18, इथं 9च घ्यायचे फक्त. इथे किती घ्यायचे, 9. पुढली संख्या आणण्यासाठी म्हणजे 20 × 1 = 20, 20 2 20 चौक 80 आणि 20 9 180 चे. परत पुढे 20 गुणवले, आता इथे 132 आहे, 6 2 12, 8 2 16, 9 2 18, 10 2 20, 16 2 32. बरं, इथं जर आपण 16 घेतलं, इथे किती घेतलं आपण, 16. 16 गुणिले 0 0 आणि 16 2 32, 320. आता पुढे बघा, आता लक्ष द्या, 1 4 9 16 पर्यंत आलात आपण. आता इथे तुम्हाला मेन म्हणजे इथे आपल्याला किती घ्यायचं, 20 गुणवले किती घ्यावं लागेल हे काढण्यासाठी काय करायचं ट्रिक सांगतो बघा. इकडे लक्ष द्या, इथं 1 4 9 आणि 16 आहे. 1 4 9 आणि 16. ओके, इथं बघा 1 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, परत 4 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, 9 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, 16 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग. म्हणजे 1 चा वर्ग 1, परत 2 चा वर्ग 4, परत 3 चा वर्ग 9, परत 4 चा वर्ग 16, परत इथं 25 घ्या आणि हे 5 चा वर्ग 25, परत इथं 36 घ्या, हे झाला 6 चा वर्ग 36. या पद्धतीने सोपं आहे नाही. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36. म्हणजे 16 झाला होता, किती मिसळावं लागतील आपलं, गुणावं लागतील 25. मग यांचा गुणाकार बघा, 25 × 0 25 25 25 2 50. पर्याय नंबर 4. या पद्धतीने आपल्याला करायचं होतं. पुन्हा 36 करा, 20 गुणवले 36 करा, इथे 0 आले, 2 12 2 आले, हात आले, 3 2 6 7 720 आले. या पद्धतीने करायचे, काहीच नाही. कळाले, 1 4 9 16 25 आणि 36 कुठून घेतले, मी इथून घेतले. ओके, या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. पुढे या क्वेश्चन नंबर 9 कडे. क्वेश्चन नंबर 9 काय दिलाय बघा आपल्याला. सर्व प्रश्न घ्यायचे आहेत, स्किप करू नका व्हिडिओ. क्वेश्चन नंबर 9 कडे बोलू आपण. क्वेश्चन नंबर 9 सुद्धा एकदम जबरदस्त आहे बघा. क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 9 काय दिला बघा. क्वेश्चन नंबर 9 तुम्हाला 2,6,15 2,6,15 2,6,15 31 प्रश्नार्थक चिन्ह 31 प्रश्नार्थक चिन्ह 92. ह्याचे सुद्धा पर्याय सुद्धा दिलेले आहे बघा. ह्याचे काय दिलेले आहे, पर्याय सुद्धा दिलेले आहे. इथं बघा डायरेक्टली आपल्याला 2 + 4 करा बरं. 2 आणि 4 किती, 6. ओके, 2 + 4 किती, 6. आता जर मी ह्या 6 मध्ये 9 टाकले, 6 मध्ये किती टाकले, 9 टाकले, 6 आणि 9 किती हो, 15. जर ह्या 15 मध्ये मी 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, इथे 16 टाकले, 16 आणि हे 15 किती हो, 31. म्हणजे मी काय करायला, लक्षात घ्या, 2 मध्ये एक कोणती तरी वर्ग संख्या मिसळायला लागलो. 2 मध्ये 4 टाकले, 6 आले. 6 मध्ये कोणती तरी वर्ग संख्या आहे, 3 चा वर्ग 9 म्हणजे ही वर्ग संख्या आहे. 6 मध्ये 9 टाकले, 15 आले. परत ही 16 सुद्धा वर्ग संख्या आहे, म्हणजे ह्या 15 मध्ये मी 16 टाकले, 31 आले. आता 31 मध्ये ह्याच्या पुढली संख्या मिसळा. 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16,
5चा वर्ग 25 म्हणजे 25 टाका, 5 आणि 1 6, 3 आणि 2 5 56. इथे किती येणार आहे प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी 56 येणार आहे. लक्षात घ्या 56 तुम्ही लिहून टाकू शकता. पुढे 56 अधिक 36, 6 6 12, हातचा 1, 5 आणि 1 6 आणि 3 9, 92. ओके, या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे होते. सर्व प्रश्न एकदम इझी मी सोडून दिलेले आहेत, एकदम इझी ट्रिकने सोडून दिलेले आहेत. आपल्या लाईव्ह क्लासला नक्कीच जॉईन व्हा आणि NMS टॉपर व्हा. NMS मध्ये 60,000 रुपये स्कॉलरशिप आहे तुम्हा सर्वांना. NMS तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, शिक्षकांच्या आशीर्वादाने नक्कीच तुम्ही NMS मध्ये टॉपर होताल आणि मेरिटमध्ये सुद्धा येताल. ओके, आणि 60,000 रुपये सुद्धा स्कॉलरशिप तुम्ही मिळवता. बघा लास्ट क्वेश्चन आहे आपला 1,2,6,15,1 एकच मिनिट. 1,2,6,15,31 प्रश्नार्थक चिन्ह. ओके, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिले 1,2,6,15,31 प्रश्नार्थक चिन्ह. तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहे. पर्याय सुद्धा दिलेले आहेत. बघा पर्याय न देता आपल्याला हे उत्तर काढता येते का बघू आपण. 2 मधून 1 गेला किती राहते 1च. परत 4 मधून जर 2 घालवले आपण, 4 मधून 2 गेले किंवा एकच मिनिट चालेल, 4 मधून 2 गेले हे 2 राहिले. परत इथे घेतलं मी 9 मधून 3 गेले किती राहतात 9 मधून 3 गेले 6. ओके बघा 4 9. आता पुढे नाही, त्या पद्धतीने आपल्याला येणार नाही. हा एक आपण ट्रिक ह्याला अजून एक वापरू शकतो. बघा ह्या पुढल्या संख्येतून मागील संख्या वजा करायची म्हणजे 2 वजा 1 केलं तर 1च येणार. परत इथे 6 मधून 2 गेले, 15 मधून 6 गेले किंवा एकच मिनिट 2 मधून 1 गेले 1 आले, 6 मधून 2 गेल्यावर किती 4 नाही, 15 मधून 6 गेले नाही, तसं बी नाही. चला 1 2 6 15 31 प्रश्नार्थक चिन्ह काय अडचण नाही. हा एक अजून एक ट्रिक आहे, लक्षात घ्या. एक अजून एक ट्रिक 2 मधून 1 गेले 1च. परत या 6 मधून ही संख्या गेली 2 तर इथं 4. लक्षात घ्या फक्त 15 मधून 6 गेले, 15 मधून 1 किती गेले 6, 15 मधून जर 6 गेले 9. ओके 9 6 किती 15 म्हणजे 15 मधून 6 गेले 9 राहिले. परत 31 मधून 15 काढू. आता ह्या 31 मधून 15 म्हणजे 2 मधून 1 गेले 1 आला, 6 मधून 2 गेले 4 आले, 15 मधून 6 गेले 9 आले, 31 मधून 15 गेले किती येतील 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 आले. 31 मधून 15 गेले 16 आले. पुन्हा 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 5 चा वर्ग 25 म्हणजे असं 16 मध्ये 1 मिनिट इथं 31. ओके आता इथं कोणती संख्या येणार आपल्याला ती काढायची म्हणजे 25 मध्ये किती टाकल्यावर आपल्याला इथं बघा 1 मिनिट 1 2 4 15. आता 31 मधून आपण ही 15 वजा केले म्हणजे इथं किती येणार आहे 31. 31 मध्ये 31 आणि 25 करा बरं, आपल्याला 31 अधिक 25 करा म्हणजे इथली संख्या भेटेल आपल्याला वजा 5 आणि 1 6 3 आणि 2 5 56 म्हणजे 56 मधून जर आपण इथे बघा मी इथे घेतो 56 वजा 31 करा, 56 वजा 31 केलं तर किती येणार आहे 25 म्हणजे इथे 56 ही संख्या बरोबर आहे. बघा म्हणजे आता लक्ष द्या इथं 1 चा वर्ग, आता इकडं काय आलं तर वर्ग संख्या आल्या म्हणजे ह्या 2 मधून 1 गेलं तर ही वर्ग संख्या आहे, 6 मधून 2 गेले तर ही वर्ग संख्या आहे, 15 मधून 6 गेले तर ही 9 ही वर्ग संख्या आहे, 31 मधून 15 गेले तर 16 ही वर्ग संख्या आहे. आता इथली संख्या आपल्याला हुडकीता येणार झाली. मग मी काय केलं की आपण कसं इथले बघा हे 2 मधून 1 गेलं 1 आले, पुन्हा 6 मधून 2 गेले 4 आले, 15 मधून 6 गेले 9 आले, 31 मधून 15 गेले इथे आले 16. मग आता मी काय केलं ही 31 इथं घेतले आणि आपल्याला इथली संख्या त्याच्यातून ह्या संख्येतून
ही संख्या वजा करायची, पण 31 इथं आली ना, मग मी काय केलं 31 आणि 25ची बेरीज केली. 31 आणि 25 किती 56, म्हणजे 56 वजा 31 केलं तर तुम्हाला किती येणार होतं 25. मग इथं 56 घ्यायचं होतं, 56 मधून 31 गेले 25 आले, म्हणजे इकडल्या साईडला काय आल्या वर्ग संख्या आल्या, म्हणून इथं किती उत्तर येणार आहे तुमचं 56 हे उत्तर येणार आहे. 100% आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला समजला असेल. जाता जाता एवढंच सांगेल की तुमच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं, शिक्षकांच्या आशीर्वादानं, तुमच्या मित्रांच्या सहकार्यानं तुम्ही नक्कीच NMS मध्ये पास होताल, मेरिटमध्ये सुद्धा येताल आणि NMS स्कॉलरशिप सुद्धा तुम्हाला भेटेल. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. जाता जाता एवढंच करायचं आहे, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. NMS टॉपर व्हायचं असेल, स्कॉलरशिप टॉपर व्हायचं असेल, नवोदय टॉपर व्हायचं असेल तर आमचे लाईव्ह क्लास जॉईन नक्कीच करा. याच चॅनलवरती बुद्धिमत्ता स्पेशल आपले लाईव्ह क्लास होतात, ते तुम्ही नक्कीच जॉईन करा. भेटूया अशाच ट्रिकने नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.